शंकराच्या चरणी नमस्कार करून आज आपण 14वा अध्याय याची सुरुवात करत आहोत. आत्तापर्यंत आपण 13 अध्याय बघितले आहे. 13व्या अध्यायाचं नाव काय होतं? क्षेत्र विभाग योग. आता 14वा अध्याय जो आहे याचं नाव आहे गुणत्रय विभाग. आणि हा बहुतेक सगळ्या अध्यायांमधील सोपा अध्याय आहे. आपल्या मनाशी संबंधित आहे, जीवनाशी संबंधित आहे. इथे भगवान शंकराचार्य एक प्रास्ताविक इथे लिहित आहे. मागच्या अध्यायाशी याची संगती काय, याला म्हणतात संगती, अध्याय संगती. म्हणजे हा अध्याय मागच्या अध्यायाशी कसा जुळलेला आहे. वेगवेगळ्या संगती असतात. एक श्लोक दुसऱ्या श्लोकाशी जुळलेला असतो, त्याला म्हणतात श्लोक संगती. एक शब्द दुसऱ्याशी जुळलेला असतो, त्याला म्हणतात पद संगती. अध्याय संगती, श्लोक संगती, पद संगती. जर संगती आपल्याला माहीत नसेल तर सगळं विस्कळीत होतं. म्हणजे वेगवेगळे श्लोक आपले स्वतंत्र काहीतरी बोलत आहे असं आपल्याला वाटतं, किंवा प्रत्येक अध्याय एक स्वतंत्र आहे, एकमेकाशी काही घेणं देणं नाही असं होऊन जाईल जर त्याच्यामध्ये आपण संबंध पाहिला नाही तर. संगती म्हणजे संबंध. कारण हे भगवंताचं प्रवचन आहे ना, सतत हे प्रवचन आहे. आपण त्याला अध्यायामध्ये असं वाटलेलं आहे. तर इथे शंकराचार्य आपल्याला समजवतात. त्याच्यामध्ये म्हणतात की सर्वं पद्यमानं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात उत्पद्यते इति उक्तम. उक्तम म्हणजे काय असतं? सांगितलं. म्हणजे मागच्या अध्यायामध्ये एका श्लोकात सांगितलं होतं की सगळं काही क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने उत्पन्न होतं. मागे शब्द आला होता प्रकृती आणि पुरुष. प्रकृतीला म्हटलेलं आहे क्षेत्र, पुरुषाला म्हटलं आहे क्षेत्रज्ञ. एक आहे जड, एक आहे चेतन. या दोघांचा संयोग जेव्हा होतो तेव्हा हे जग निर्मित होतं. तर असं म्हटलं होतं, असं सांगितलं होतं. कोणता श्लोक आहे तो तुम्ही शोधून काढा. मागच्या अध्यायामध्ये 26वा श्लोक आहे. जर तुमच्याकडे गीता असेल, म्हणजे पूर्ण गीता, तर त्याच्यामध्ये येतं यावत् संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ. तद्विद्धि त्याला तू जाणून घे. काय म्हणजे यावत जे काही जगामध्ये स्थावर जंगम आहे, चर अचर, सजीव निर्जीव, ते सगळं क्षेत्र क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच उत्पन्न होतं. तर असं हे सांगितलं होतं. तर म्हणे ठीक आहे. आता इथे म्हणतात तत्कथम इति प्रदर्शनार्थम. तिथे नुसतं हे वाक्य दिलं की हे दोघं मिळून जग उत्पन्न करतात. पण ते कथम, कशा प्रकारे ते उत्पन्न करतात म्हणे ते सांगण्यासाठी तत्प्रदर्शनार्थम परमभूय इत्यादी अध्याय आरभ्यते. पहिला शब्द काय या श्लोका, या अध्यायाचा? परमभूय प्रवक्ष. म्हणजे या अध्यायाची सुरुवात होत आहे. म्हणजे उत्पत्ती कशी झाली जगाची हे सांगण्यासाठी. मागे नुसतं सांगितलं की झाली उत्पत्ती या दोघांची, पण कशी?
संगती झाली ना, संबंध. तर याला आपण असं म्हणू शकतो की मागच्या अध्यायामध्ये एका श्लोकामध्ये सूत्र रूपात त्यांनी सांगितलं. आता त्याचं विवरण, त्याची व्याख्या, त्याचा विस्तार या अध्यायामध्ये भगवंत करत आहे. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा, अथवा ईश्वर परतंत्रयोः क्षेत्र क्षेत्रज्ञयोः जगत कारणत्वम. खूप छान. इथे म्हणतात की नुसतं जड चेतन दोघं मिळून सृष्टी करत नाही, तर या दोघांना जोडणारा जो आहे तो आहे ईश्वर. ईश्वराच्या आधीन क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आहे, जड आणि चेतन. म्हणजे हे स्वतंत्र नाहीये, हे कोणाच्या अधीन आहे? देवाच्या अधीन. आता एक तत्वज्ञान आहे, त्याचं नाव आहे सांख्य तत्वज्ञान, सांख्य दर्शन. ते काय म्हणतात? प्रकृती आणि पुरुष स्वतंत्र आहे आणि ते दोघं एकमेकाशी संयोग होत होते. त्यांच्यावर कोणी ईश्वर आहे आणि तो दोघांना जोडतो असं नाही. कळतंय का? तर इथे शंकराचार्य लगेच म्हणतात न तू सांख्यानाम इव स्वतंत्रयोः. सांख्य तत्वज्ञानासारखं नाही की हे जड चेतन मिळतात आणखी जग बनवून देतात. म्हणजे एक प्रकारचं सांख्य दर्शन नास्तिक आहे. नास्तिक म्हणजे जो ईश्वराला मानत नाही. तसं तत्वज्ञानामध्ये नास्तिक म्हणजे जो वेदांना मानत नाही. पण रोजच्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो? नास्तिक म्हणजे कोण? जो तर सांख्य दर्शन निरीश्वरवादी आहे, त्याला म्हणतात. तर दोनच तत्व आहे, प्रकृती आणि पुरुष. कोणीतरी आलंय का? पाहत मुलगा तो येत नाही अजून. ठीक आहे. तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे स्वतंत्र नाही, हे परतंत्र आहे. प्रकृती आणि पुरुष हे इथे भगवंत सांगणार आहे. नाही तर काय, जगामध्ये सुद्धा जे लोक देवाला मानत नाही ते काय म्हणतात? बस आपसात संयोग होत आहे आणि ते सृष्टी चालू आहे, कारण देव काही दिसत नाही. ही तुमची श्रद्धा आहे. देव नावाचा काही प्रकार नाही. तर अगदी सांख्य तत्वज्ञानाचं, तत्वज्ञानाच्या भाषेत सांख्य तत्वज्ञान. सामान्य याच्यामध्ये आपण म्हणून भौतिकवादी आहे की नाही. त्यामुळे इथे भगवंत त्याचं खंडन करतात. देव म्हणतात की नस तू सांख्यानामिव स्वतंत्रयोः इति एवं अर्थम. इथे देव म्हणत आहे की क्षेत्र आहे, क्षेत्रज्ञ आहे, त्याच्यावर मी आहे. जसं आपण मागे पाहिलं होतं 15व्या अध्यायामध्ये, म्हणजे ऐकलंय तुम्ही, 3 पुरुष आहे, क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि पुरुषोत्तम. तर तो पुरुषोत्तम भगवंत कोण आहे? पुरुषोत्तम. क्षर म्हणजे प्रकृती, अक्षर म्हणजे पुरुष. तर जड, चेतन आणि मग ईश्वर, असं 3 घटक झाले. देवाशिवाय ते होत नाही. आता पहा, पंखा जो आहे याच्यामध्ये वारा देण्याची सामर्थ्य आहे, पण जोपर्यंत कोणी त्याला ऑन करत नाही तोपर्यंत सगळ्या मशीन आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे सगळे जोडलेले तार वगैरे सगळं काही आहे, पण एक कोणी त्याच्यापेक्षा वेगळा पाहिजे. मशीन स्वतःच नाही करू शकत. तर म्हणे त्याचप्रमाणे जगाला चालवण्यासाठी एक शक्ती पाहिजे. स्वतंत्र योग नाहीये, ना तू सांख्या. तर इथेच तो मुद्दा भगवंत सांगणार आहे. म्हणजे 2 मुद्दे झाले. जगाची निर्मिती कशी होते हे सांगणार आहे. दुसरं, जगाचं कारण ईश्वर आहे.
जरी क्षेत्रज्ञ असले तरी एक कोणीतरी आहे. आता स्वयंपाक करायचा आहे तर मटेरियल तुमच्याकडे आहे, गॅसही आहे, पण ते आपोआप होतं का? मग तर खूपच छान, करायची गरज नाही. गॅस समोर सगळं आणून ठेवा, आपोआप वरण भात भाजी पोळी, निर्मिती आपोआप होईल. तर इथे असं नाही आहे. हा मुद्दा इथे मांडला आहे. अच्छा, आता पुढचा मुद्दा अजून या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे? शंकराचार्य खूपच छान प्रस्ताव आला म्हणे. परत मागच्या अध्यायामध्ये, आता ज्यांनी मागचा अध्याय वाचला नाही त्यालाही कळणार नाही. मागच्या अध्यायामध्ये प्रकृती आणि पुरुषाचं वर्णन होतं आणि त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की प्रकृतीमध्ये पुरुष बसतो आणि तो आसक्त होतो. पुरुष प्रकृतीस्थो ही भुंक्ते प्रकृती ज्ञान गुणा. थोडं तुम्ही आठवा, आलाच आहे, मागे ऐकलंय तुम्ही. प्रकृतीम पुरुषम चैव विद्यनादि उभावपी, दोन्ही अनादि आहे. कारणम गुणसंगोस्य सदसद योनी जन्मसु. हा जीव किंवा पुरुष प्रकृतीमध्ये आसक्त होतो आणि मग त्याला वेगवेगळे जन्म मिळतात. काय होतं ना, उत्तम सदसद योनी जन्मसु. तर इथे तेच शंकराचार्य म्हणतात, प्रकृतिस्थत्व गुणेषु च संग संसार कारणम इति उत्तम. असं सांगितलं होतं की त्या त्रिगुणांच्या एक एक गुणाशी तो आसक्त होतो आणि मग तो म्हणजे सत्वगुणामध्ये असं झालं तर उच्च लोकामध्ये जातो, मग मध्यम. तर आता इथे त्याचं वर्णन करतंय विस्ताराने की कोणत्या गुणाचा संग झाल्याने कुठे तो जातो. हा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा आहे की केवा गुणा, कोणचे गुण आहे. हे पहा, मागच्या अध्यायामध्ये गुणांचं नाव नव्हतं, नुसतं प्रकृती, क्षेत्र असे शब्द आले होते. पण आता या अध्यायामध्ये सारखं येईल सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. तर ते गुण कोणकोणचे आहे ते आता इथे भगवंत सांगणार. कोणत्या गुणामध्ये आसक्त संग झाल्याने काय होतं त्या जीवाचं ते सांगणार. तिसरं, केवा गुणा कथम वा ते बद्धंती. एक एक गुणाचं बंधन माणसाला मिळत असतं. इथे आता हा एक विषय येणार आहे. आपण बांधलेलो आहोत, दोरीनी नाही किंवा चेननी नाही, पण एक अदृश्य गुण आहे. तर त्या गुणामुळे आपण बद्ध आहोत. समर्थ रामदास म्हणतात ना, बद्ध मग साधक. तर आता बांधले म्हणजे वस्तू कोणती, कशाशी मी बांधले, तर म्हणे गुणांशी. तर कथम ते बंधनती हे इथे सांगणार आहे. मग आता कोणी म्हणेल हे जर बंधनच या गुणांचं आम्हाला प्राप्त झालेलं आहे तर आता मोक्ष सुद्धा मिळेल की नाही, की आता आयुष्यभर किंवा पुढच्या जन्मी सुद्धा, मग त्याच्या पुढच्या जन्मी सुद्धा मी नेहमी बांधलेलाच राहील. तर म्हणे नाही, गुड न्यूज आहे, चांगली बातमी आहे. मोक्षणम च कथम स्यात्. मोक्ष मिळतं म्हणजे त्या गुणापासून आपण मुक्त होऊ शकतो हे इथे सांगितलं आहे. आणि ती मुक्ती कशी मिळेल, हे त्या गुणांपासून मी कशी सुटका करून घेऊ शकतो आपली, हे इथे सांगितलं आहे. तर हा एक मुद्दा आहे. आणि एक आणखी मुद्दा सांगितला आहे, मुक्तस्य च लक्षणं वक्तव्यम. जो या त्रिगुणापासून मुक्त होतो, गुणातीत, त्रिगुणातीत, त्याचे लक्षण काय आहे आणि ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू.
कोणी म्हटलं हा हे जरूर सांगा म्हणजे आम्हाला पाहता येईल मी मुक्त झालो की नाही. आम्ही लक्षण पाहू आहोत. हे लक्षणं याच्यासाठीच दिलेले आहे की आपलं काय टेस्टिंग करतो ना आपण रक्ताचं शुगरचं, ते लक्षण जर दिसले म्हणजे शुगर आहे बीपी आहे तर हे लक्षण असेल तर तुम्ही मुक्त, नसेल तर बद्ध. तर पहा गुणाबद्दलच इथे सगळे श्लोक आहे. कोणकोणचे गुण आहेत, ते कसे बांधतात, त्यांचे लक्षणं काय आहे, आणखीन त्याच्यापासून मुक्ती कशी होऊ शकते, आणि तो मुक्त होऊन जातो त्याच्यामध्ये काय म्हणजे त्याचं जीवन कसं आहे, हा विषय तसा दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आलेला आहे. जेव्हा अर्जुनाने विचारलं शब्द वेगळे आहे, स्थितप्रज्ञस्य का भाषा, ते गुणातीतच आहे पण शब्द वेगळे आहे. अर्जुनाने विचारलं तो कसा बसतो कसा राहतो, इथे सुद्धा तो विचार आहे. तर मुक्त माणसाचे लक्षण झालं. तर एवढे सगळे विषय आता या अध्यायामध्ये येणार आहे. आणि जर हे त्रिगुण जर आपल्याला समजले तर खूपच छान होईल. छान हे होईल की आपण मग कोणचा गुण कमी करायचा वाढवायचा हे आपण करू शकतो ना. आपल्याला जर माहीतच नाही की हे सगळे गुण आहे आणि यांचा प्रभाव माझ्यावर होत आहे म्हणून दुःख आहे, कष्ट आहे, त्रास आहे. जर मी गुणांना हँडल केलं तर मग सुखदुःखांना सुद्धा हँडल करू शकतो. जसं डॉक्टर लोक सांगतात की तुमच्यामध्ये विटामिनची कमी आहे, पोटॅशियमची कमी आहे, B12 कमी झालं आहे, काय म्हणतात डेफिशियन्सी, उन्हामध्ये बसा. तर जर आपल्याला माहीतच नाही तर लोक आपलं चेक करत नाही आणि अचानक एक दिवस त्रास होतो. 400 झालं शुगर. म्हणून काय हे सतत हे मनाचे लक्षण आहे, शरीराचे नाही मनाचे. त्रिगुण मनाला प्रभावित करतात. तर म्हणून हे त्रिगुणांचं ज्ञान होणं फार आवश्यक आहे. जसं आपल्याला जर आरोग्य मिळवायचं आहे तर या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आवश्यक आहे. डायटिशियन लोक काय करतात, हे सांगतात ना तुम्हाला, हे खायला पाहिजे, हे कमी करा, हे वाढवा. आता इथे भगवंत पहिल्या श्लोकामध्ये सुरुवात करतात आणि सांगतात, पहा काय सांगत आहे. श्री भगवानुवाच परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. श्री भगवानुवाच परं भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. देवीचे म्हणत आहे भूय, दुसरा शब्द काय भूय. भूय म्हणजे पुन्हा. जे मी आधी सांगितलेलं आहे ते परत मी सांगत आहे. परत सांगत आहात का? देवाला माहित आहे काही लोक ऐकतात पण विसरतात किंवा काही लोकांनी ऐकलंच नाहीये म्हणून लोकहितार्थम समष्टी हितार्थम परत भूय. शंकराचार्य म्हणतात पुनः पूर्वेषु सर्वेषु अध्यायेषु असकृत उत्तम अपि. पूर्व अध्यायांमध्ये पहिल्या अध्यायांमध्ये अनेक वेळा हा विषय आला तरी आता
आता हे तुम्हाला माहिती आहे, परत परत आपल्याला ऐकायला पाहिजे, कारण हे ज्ञान खूप सूक्ष्म आहे, गहन आहे. आपण 24 तास संसाराच्या भानगडीत असतो आणि थोड्या वेळ ऐकतो, त्याचा काही प्रभाव होत नाही, निष्प्रभावी असतं हे ज्ञान. म्हणून परत परत ऐकायला. आणि ते आता महिन्यातनं 7 दिवस आणि 7 तास किती प्रभाव होईल, पगडा त्याचा कमी होईल जगात जास्त. म्हणून परत परत ऐकायचं. काही आपल्याला समजतं, काही विसरतो, मग तो विषय परत येतो, अरे आता समजलं मला, समजतं जरी मी ऐकलं होतं आधी, पण आता रामचरित मानसमध्ये तुळशीदासजी म्हणतात, शास्त्र सुचिंतित पुनी पुनी देखी, भूप सुसेवित बस नाही लेखी. म्हणजे शास्त्राला परत परत पहा, परत परत त्याचं चिंतन करा. एकदा ऐकण्याने ते वश मध्ये होत नाही, वश मध्ये येत नाही. वर्णन आहे, राजाची फक्त एकदा सेवा केल्याने तो प्रसन्न होत नाही, परत परत सेवा करा. वर्णन आहे जसं ते म्हणतात ना, पान आपण खातो ना विडा, तर ते जे विडा विकणारे असतात ते सारखं त्याला असं पालटत असतात. पोळी तुम्ही करतात, पोळी तर आपल्याला पालटावी लागते. आणि घोडा असतो, घोडा त्याच्या पाठीवर सारखा हात फिरवावा लागतो. असं हिंदीमध्ये एक छान वाक्य आहे, घोडा क्यों अड़ा, पान क्यों सड़ा, रोटी क्यों जली. तिघांचं उत्तर एकच आहे, फेरा नहीं गया. फेरा म्हणजे तेच परत त्याला परत. तिघांचं एकच उत्तर. त्याचप्रमाणे पानं आपण पालटले नाही म्हणून ध्यान झालं. पुन्हा पुन्हा आपण दुसऱ्या गोष्टी किती वेळा करतो, एकच सिनेमा लोक किती वेळा पाहतात. पारायण करतात, काही काही त्यांना कादंबरी वगैरे लोकांना आवडतात. एकच राग तो संगीतकार किती वेळा म्हणतो, गाणार काय, एकच भजन. आणि जेवढ्या वेळा तो करतो जास्त पक्क होत जातो. तर इथे म्हणतात त्या ज्ञानाला जर दृढ करायचं आहे तर भूय. अच्छा, आता मी काय परत सांगणार आहे, त्यामुळे परम प्रवक्षा. परम, आता परमच्या इथे शंकराचार्य म्हणतात ज्ञानम, परम ज्ञान. परम ज्ञान मी तुम्हाला परत सांगणार आहे. ज्ञान शब्द मागे आहे, पहिल्या ओळीच्या शेवटी आहे ना, ज्ञानम, ज्ञानमुत्तम. तर परमचा संबंध ज्ञानाशी आहे. असं तर वाक्य कसं होईल, परम ज्ञानम भूय प्रवक्ष्यामी. परम ज्ञान मी तुम्हाला परत सांगणार आहे. आता परम हे ज्ञानाचं विशेषण झालं, कारण ज्ञान सुद्धा दोन प्रकारचे, काय अपरम, परम. याचा काय अर्थ होईल सांगा जरा. अपरम ज्ञान, परम ज्ञान. हा, लौकिक ज्ञान जे आपण विद्यापीठामध्ये कॉलेजमध्ये ऐकतो ते अपरम, आणि हे परम, सुप्रीम, सगळ्यात श्रेष्ठ. तर कोणी म्हणेल याला श्रेष्ठ तुम्ही का म्हणत आहात, तुम्ही शिकवता म्हणून तुम्हीच तारीफ करता, किंवा तुमची श्रद्धा आहे म्हणून या ज्ञानाला परम म्हणत आहात, आत्मज्ञान. तर म्हणे नाही, या ज्ञानाचं विषय सगळ्यात उच्च आहे. विषय उच्च असल्या कारणाने या ज्ञानाला काय म्हणू, परम. सगळ्यात उच्च वस्तू, परम तत्व, त्याचं याच्यामध्ये चिंतन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, म्हणून त्या ज्ञानाचं विशेषण झालं परमज्ञान आहे ना. छान. जर सामान्य विषयाचं ज्ञान आपण मिळवलं तर आपण काय म्हणतो, सामान्य ज्ञान म्हणतो ना, जनरल नॉलेज. कारण विषयच काय जनरल आहे,
या देशाची राजधानी काय, इथे नद्या किती आहे, डोंगर किती आहे वगैरे. पण हे काय विषयच उच्च आहे, याच्यापेक्षा उच्च विषय होऊ नाही शकत. म्हणून ते ज्ञानही काय झालं उच्च. म्हणून गीतेमध्ये भगवंत 10व्या अध्यायात म्हणतात अध्यात्म विद्या विद्यानाम. मी सगळ्या विद्यांमध्ये कोणची विद्या आहे, अध्यात्म विद्या. तर परम शंकराचार्य म्हणतात परम वस्तू विषयत्वात परम ज्ञान. परम वस्तूचं इथे ज्ञान दिलेलं आहे. वस्तूच जो विषय तो सामान्य हलका फुलका, म्हणून त्याला परम ज्ञान म्हटलं आहे. अच्छा, शेवटी एक शब्द आहे पहिल्या आवडीमध्ये उत्तमम ज्ञानम. आता ज्ञानाचं आहे दुसरं विशेषण उत्तम ज्ञान आहे. एक तर झालं परम ज्ञान आणि दुसरं आहे उत्तम ज्ञान. तर म्हणे आता याला उत्तम ज्ञान का म्हणतात, हे दुसरं विशेषण. तर परत ते शंकराचार्य म्हणतात खूप छान, म्हणे उत्तम फलत्वात्. या ज्ञानाचं फळ उत्तम असल्या कारणाने या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, उत्तम ज्ञान. कळलं का? ज्ञानाचे दोन विशेषण झाले, परम ज्ञान उत्तम ज्ञान. परम ज्ञान का म्हटलंय, कारण विषय परम आहे. आणि उत्तम ज्ञान का म्हटलंय, तर म्हणे या ज्ञानाचं फळ खूप श्रेष्ठ आहे. काय फळ आहे, तर म्हणे मोक्ष, मुक्ती, आनंद, काय सुख, समाधान, हे सगळं आपल्याला पाहिजे. याच्यापेक्षा अजून उत्तम वस्तू काही मिळत. तुम्हाला संपूर्ण पृथ्वीचं राज्य दिलं पण सांगितलं तुम्ही खूप दुःखी व्हा, दुःखी राहा, मग ठीक आहे. तर जे काही आपण कमावतोय, जे काही आपण भोगतोय त्याचं फळ सुख पाहिजे आपल्याला. पैसा आहे, कुटुंब आहे, सगळं ते नसेल तर मग व्यर्थ आहे सगळं. तर म्हणे हे ज्ञानामध्येच सामर्थ्य आहे की ते तुम्हाला उत्तम फळ मिळेल, सुख मिळेल. म्हणून भगवंतांनी खूप छान सांगितलं ज्ञानानाम ज्ञानम उत्तमम. सगळ्या ज्ञानांमध्ये हे उत्तम ज्ञान आहे आणि हे परम ज्ञान आहे आणि हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे परत मागचा अध्यायाचा रेफरन्स देऊन एक इथे शंकराचार्य प्रश्न करतात. म्हणे तुम्ही मागच्या अध्यायामध्ये ज्ञान कुणाला सांगितलं होतं, मागच्या अध्यायामध्ये ज्ञान शब्द आलेला होता आणि तिथे ज्ञान शब्दाचा एक विशिष्ट अर्थ होता. परीक्षा आहे तुमची आता, मी तिथे 10 वेळा जवळ सांगितलं होतं. एतत् ज्ञानमिति प्रोक्तम अमानित्वम अदंभित्वम. लक्षात आहे का? 20 गुणांना ज्ञान म्हटलेलं आहे तिथे. आता ट्यूबलाईट पेटली. 20 गुणांना ज्ञान म्हटलेलं आहे कारण ते ज्ञानाचं साधन असल्या कारणाने भगवंतांनी तिथेच त्याला ज्ञान. तर इथे शंकराचार्य लगेच म्हणतात की ते अमानित्व वगैरे ते तुम्ही ज्ञान म्हटलेलं आहे. म्हणे नाही, ते परम ज्ञान नाहीये, ते ज्ञानाचं साधन आहे. परम ज्ञान तर आत्मज्ञानच आहे. म्हणून आता यज्ञ वगैरे सगळ्याचं ज्ञान आहे पण ते परम ज्ञान नाही, ते काय अपरम ज्ञान. सद्गुणांचं ज्ञान अपरम ज्ञान आहे. तो पहा मागचा अध्याय फेरा नाही गया. तिथे 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11 श्लोक, 4 श्लोक आहे आणि तिथे म्हणतात एतत् ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतोऽन्यथा. हे 20 गुण ज्ञान म्हणून म्हटले जातात. आणखी याच्या उलट जे आहे त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे सगळे आसुरी वृत्ती अज्ञान आहे, कारण त्याच्यामुळे माणसाला ज्ञान कधीच मिळणार नाही. ठीक आहे, तुम्ही घरी जाऊन परत पहा, उजळणी करा. तर उत्तम ज्ञान आणि परम ज्ञान हे झालं.
आणि म्हणे या परम ज्ञानानेच मोक्ष मिळतं. तानी न मोक्षाय. नुसतं सद्गुण वाढवले किंवा कर्म करत राहिलो, चांगली कर्म केले तरी मुक्ती होणार नाही. मनाची शुद्धी होईल, तुमचं व्यक्तित्व चमकेल, तेजस्वी होईल, पण मुक्ती जर पाहिजे तर ज्ञानमेव साधन. साक्षात साधन मुक्तीचं ज्ञान आहे. पापस्य वन्यवत ज्ञानम विना मोक्षो न सिद्ध्यते. आत्मबोधावर शंकराचार्यांनी सांगितलं. स्वयंपाकाचं उदाहरण दिलं आहे. म्हणे सगळे पदार्थ तुमच्याकडे आहे, म्हणजे डाळ तांदूळ वगैरे, पण वन्नी नाहीये, अग्नी नसेल तर साक्षात हेतू काय, कारण काय? अन्न शिजवण्यामध्ये वन्नी. त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करण्यासाठी ज्ञानाग्नीच पाहिजे. पण बरोबर, ज्ञानाग्नी पेटवण्यासाठी आधी तुमचं मन चांगलं पाहिजे. सगळ्या मनामध्ये ती ज्ञानाग्नी पेटत नाही. तर ते पदार्थासारखं नुसतं अग्नीहून थोडी स्वयंपाक होईल, पदार्थ पाहिजे ना वस्तू. तर मन, चांगलं मन आणि मग ज्ञान, या दोघांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा मग त्याला साक्षात्कार होतो, मुक्त होतो. तर इथे देव म्हणत आहे की इथे परम ज्ञान मी तुम्हाला सांगत आहे, ज्याच्यामुळे माणूस मुक्त होतो. अच्छा, आता प्रश्न असा आहे, कोण लोक मुक्त होतात? पुढच्या श्लोकाला येतात, पुढच्या लाईनीमध्ये, यज् ज्ञात्वा मुनय सर्वे. आता इथे एक शब्द टाकला आहे, मुनी लोक मुक्त होतात. याला जाणून, यज् ज्ञात्वा, या ज्ञानाला जाणून कोण लोक? मुनी, मुनय. आता हे अनेक वचन आहे, मुनी, मुनी, मुनय. अनेक मुनी लोक या जगापासून सुटतात. अच्छा, तर म्हणजे आपल्याला जर या ज्ञानाचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला काय व्हावं लागेल? मुनी व्हावं लागेल. आणि आता या जन्मात तर शक्य नाही, पुढचे पुढे बघू. पण इथे मुनी शब्द हा अधिकारीचं वर्णन करणार आहे. कोण अधिकारी आहे मुक्तीचा? ज्ञान जरी उपलब्ध असेल, लक्षात घ्या, सगळ्या पुस्तकांमध्ये ज्ञान उपलब्ध आहे, पण त्या ज्ञानाचा लाभ कोणाला होईल? जो अधिकारी आहे, योग्य. जगामध्ये एवढे साधन उपलब्ध आहे. जर रेल्वे स्टेशनवर गेला तर तुम्ही, अनेक ट्रेन आहेत, पण जर खिशामध्ये पैसा नसेल, तिकीट घेण्याची योग्यता नसेल तर त्याचा लाभ होणार नाही. जरी वंदे भारत असेल, राजधानी असेल, म्हणजे नो, आय कांट. तर ज्ञान तर खूप उपलब्ध आहे, पण त्याचे अधिकारी फार कमी लोक आहेत. तर अधिकारी कोण आहे? त्यामुळे मुनी. आता मुनी शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. मुनी म्हणजे कोण? तर म्हणे जो मनन करतो, एक अर्थ आहे. अच्छा, मनन करण्यासाठी एकाग्रता पाहिजे. म्हणजे त्याच्या मनामध्ये एक सामर्थ्य आहे की तो कोणत्याही विषयावर काय करू शकतो, एकाग्र. मुनी शब्दाचा हा अर्थ घ्यावाच लागेल. त्याच्यामध्ये तो काय सम्मिलित आहे, अपेक्षित आहे. मुनी म्हणजे एकाग्र जो आहे, एकाग्र आहे. अच्छा, एकाग्रतेसाठी सत्व गुणाचं खूप त्याचं प्रमाण जास्त पाहिजे. तर मुनी शब्दाचा अर्थ काय म्हणजे जो सात्विक आहे. जो सात्विक आहे त्याचंच मन एकाग्र होऊ शकतं, आणि जो एकाग्र आहे तोच मनन करू शकतो, है ना? अच्छा, आता ह्याच्यामध्ये सुद्धा अजून आहे. मुनी शब्दामध्ये अनेक लक्षणं इन्क्लुडेड.
एकाग्र तोच होऊ शकेल जो थोडा विरक्त आहे, उपराम त्याला म्हणतात, उपराम झालेला आहे. उपराम म्हणजे निवृत्त. 10 ठिकाणी त्याचं मन भटकत आहे तो एकाग्र होऊ नाही शकत. तर मुनी म्हणजे जो विरक्त आहे, असं. विरक्त माणूसच एकाग्र होऊ शकतो, मग तोच मनन चिंतन करू शकतो. आणखीन फक्त एवढे गुण जर वाढवले तर तुम्ही मुनी व्हाल का? तर म्हणे एवढं नाही, अजून काय, अजून एक गुण पाहिजे. तो म्हणजे त्याच्यामध्ये एकाग्रताचं सामर्थ्य आहे, ठीक आहे, पण तो एकाग्र कोणत्या विषयावर करत आहे तेही महत्वाचं आहे. शत्रूवर एकाग्र करत आहे, त्याचं मनन चिंतन करत आहे सगळं सोडून, तर त्याला मुनी थोडी म्हणू. किंवा वाईट गोष्टींवर तो एकाग्र करत आहे, प्लॅनिंग करत आहे कसं त्याला महाराज खूप एकाग्र होऊन ते चिंतन करतात सगळे. किंवा चोरी करायची आहे तर खूप तो त्यामुळे एकाग्रतेचा विषय भगवंत असा, त्याला आपण म्हणून. असुर लोकांमध्ये एकाग्रताची सामर्थ्य असते, तपश्चर्या करण्याचं सामर्थ्य असते, पण त्यांना मुनी नाही म्हणत. तर मननीय विषय काय आहे? मनन करण्याचा विषय भगवंत आहे. त्यामुळे असं जे लोक करतात, आणि याच्यामध्ये मूळ काय आहे? सत्वगुण त्यांच्यामध्ये जास्त आहे, तर आपोआप हे सगळं. म्हणून गीतेमध्ये एक पुढे पहिल्या म्हणजे 4थ्या अध्यायात आलेला आहे, अध्यायात आठवत नाही, एक शब्द आलेला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, नित्य सत्वस्थो भव आलाय ना. त्रैगुण्य विषया स्त्रीगुण्य भवा, पण ऐकायच्या नित्य सत्वस्थ. नित्य सत्वस्थ म्हणजे याचा अर्थ काय? मुनी म्हणजे एक दिवस सत्व सात्विक होतो असं नाही, त्याचं पूर्ण दिनक्रम असा आहे की त्याच्यामध्ये तो सतत पाहतो की सत्वगुण वाढत आहे की नाही. तो तीच क्रिया करतो, तशीच वागणूक तो करतो, त्याच लोकांबरोबर राहतो ज्याच्यामुळे त्याचा सत्वगुण वाढतो. खूप छान आदेश आहे आपल्यासाठी. सतत आपल्याला तोलता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे. अरे याच्याबद्दल बोलण्याने माझं मन अजून खराब होतं, याच्याबरोबर राहण्याने मन चांगलं होतं, हे पुस्तक वाचल्याने मन असं होतं, हे पाहिल्याने, अशी वागणूक केल्याने रजोगुण वाढतो, तमोगुण वाढतो, हे अन्न खाण्याने, म्हणजे सगळं जीवन या गुणांवर अवलंबून आहे. सत्वगुण वाढवायचा तर सतत आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, तेव्हाच तो मुनी होऊ शकतो. आता भगवंताचं चिंतन करत आहे, याच्यामध्ये अजून एक गुण ऍड करा, आणि तो म्हणजे त्यांनी भगवंताची निवड केलेली आहे. संस्कृतचा एक शब्द आहे वरण, निवड करणे. तो चिंतन मनन करू शकतो, एकाग्र करू शकतो, पण त्यांनी सगळे विषय सोडून एकच विषयाची निवड केली, म्हणजे आत्म्याबद्दल मला विचार करायचा आहे. एवढे गुण ज्याच्यामध्ये त्याला काय म्हणू? मुनी. तर आता सगळ्यांनी आपापलं पाहिलं पाहिजे, याच्यामध्ये किती गुण आहे आपल्यामध्ये, किती गुण आहे. 0.2% आहे. 2 मिनिटं मी करतो, 10 मिनिटं, 1 तास. तर म्हणजे काय खूप छान इथे सांगतात की सगळ्यांनाच मोक्ष मिळेल असं नाही आहे. लोक म्हणतात आम्ही सुद्धा ऐकलं पण आम्हाला तरी झालंच नाही. अरे ती योग्यता तुम्ही, भागवतामध्ये श्रवणम तु कृतम सर्वै न तथा मननम कृतम, फक्त त्या धुंदुकारीलाच
घ्यायला विमान आलं. बाकी इतर जे श्रोते त्यांना बोर्डिंग पास दिला नाही वैकुंठ गमनामध्ये. का म्हणे त्यांनी मनन केलं होतं. तो मुनी होऊन तो ऐकत होता. धुंदुकारी प्रेत भागवताचे मुनय सर्वे मननशीला, शंकराचार्य म्हणतात मननशीला. मनन करण्याचा ज्यांच्यामध्ये एक अभ्यास आहे, छंद आहे. अभ्यास म्हणजे सवय, सराव करतात ते. आणखी काय छंद, छंद चांगला शब्द आहे. आवड आहे त्यांना. शील शब्द आहे तर आवड आहे. म्हणजे न कळत ते मनन करतात, न कळत ते विचार करतात. असं काही फोर्स, जबरदस्त बळजबरी. त्यांच्या बुद्धीला अशी सवय होती की काही विषय आला की विचार करतो. हा स्वभाव जर आपण डेव्हलप केला तर कोणत्याही विषयामध्ये आपण सखोल हे करू शकतो. विचार, मनन. तर मननशीला, ध्यानशीला. ध्यानशीला म्हणजे ध्यान करण्याची सवय त्या स्वभावामध्ये ते गेलेलं आहे. पण जी वस्तू आपल्या स्वभावामध्ये गेलेली असते ती सहज असते. त्याच्यासाठी काही प्रयत्न करावा लागेल. तर असे मुनी लोक या ज्ञानाला मिळवतात, प्राप्त करतात. आणखी काय होतं त्यांना, त्याचं फळ काय आहे? पराम सिद्धिमितो गताः. इतो गताः, इथून गेल्यावर त्यांना काय मिळते तर म्हणजे सिद्धी. सिद्धी म्हणजे मुक्ती, मुक्त होतात. मोक्षाख्यम शंकराचार्य म्हणतात. म्हणजे देह सोडल्यावर त्यांचा परत जन्म होत नाही. एक तर हा अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ, देह असतानाच ते मुक्त होऊन जातात. व्यवहार करतात, सगळं काही करत आहे, पण आतमधून कसे आहे, निर्लिप्त, अलिप्त. संसाराचा काहीही त्यांच्यावर काय प्रभाव होत नाही. जसं मी उदाहरण दिलेलं आहे आधी, चिकू मध्ये बीज असतं, चिकूचं फळ त्यामध्ये राहतं पण नाही. तसं जीवन असताना, जीवन जगतानाच तो मुक्त आहे. आणि मग मेल्यावर म्हणजे देह सोडल्यावर मग तो मुक्त आहे. त्याला म्हणतात इतो गताः, इथून गेल्यावर तो मुक्त होतात. अच्छा, इथे शंकराचार्य खूप गूढ अर्थ खूप छान अर्थ म्हणतात, सांगतात. इतः गता, इथं म्हणजे अस्मात् देहबंधनात ऊर्ध्वं गताः. या इथून ते जातात. म्हणजे इथून म्हणजे काय, या देहबंधनापासून ते सुटतात. देहाचंच बंधन परत परत जन्माचं कारण होतं, देहामध्ये आसक्ती ठेवल्यावर. पण आता ज्यांनी समजलंय की देह हा नुसतं एक वरची खोळ असते की त्याची कव्हरिंग, त्याप्रमाणे मी याच्यापेक्षा वेगळा, याचा द्रष्टा असं. तर ज्ञान त्यांचं इतकं पक्क झालेलं आहे की त्यांना कधीच वाटत नाही की ते देह आहे. तर बस ते मुक्त झाले. आता जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत तो देह राहील, देहाबरोबर ते राहील, देहाचा उपयोग करतील. ते स्वामी दयानंदजी होते आर्य समाजाचे. त्यांना कोणी मारायला आलं, ते खूप बलवान होते. त्यांनी त्याची तलवार जी तोडली, इतकी ताकद होती. आणि ते म्हणाले की अजून मला या शरीराचा उपयोग करायचा आहे, मी इतक्या लवकर तुला मारू देणार नाही, मला याचा अजून उपयोग करायचा आहे. स्वतःसाठी नाही, समाजासाठी. उरलोपकारा पुरता आपण म्हणतो, सर्वभूत इथे राहतात. शरीर त्यांचं आहे पण ते शरीराचे नाही. त्यांचं शरीर ते समष्टीचं शरीर होऊन जातं. गुरुदेव म्हणायचे इट इज पब्लिक प्रॉपर्टी, खाजगी नाही.
म्हणे जेवढं मी जास्त याचा उपयोग करू शकतो आता मी करत आहे, एज मच एज आय कॅन एक्स्ट्रॅक्ट, अशी पाहू. स्वतःची काही वासना नाही, इच्छा नाही, स्वार्थ नाही, काही नाही. म्हणून या शरीराला मारून टाकायचं असं नाही, पण उपयोग करा. जसं पैसा आपल्याकडे भरपूर आहे, आता मला त्याचा काही उपयोग नाहीये म्हणजे सगळं आहे, तर आता काय लोकांना वाटा म्हणतो की समष्टी हितार्थ. त्याचप्रमाणे देहबंधना ऊर्ध्वं गता, तर ते मुक्त होतात. जिवंत असताना मुक्त होतात, नंतर जीवन असताना जी मुक्ती त्याला म्हणतात जीवनमुक्ती, आणि देह सोडल्यावर मग ते मुक्त होतात त्याला म्हणतात विदेह मुक्ती. विदेह. तर याप्रमाणे या श्लोकाचा अर्थ झाला. आता या श्लोकामध्ये एक आणखी वेदांताचा टेक्निकल एक शब्द आहे, तांत्रिक शब्द. तुम्ही एक शब्द ऐकला असेल, पण ज्यांनी वेदांत ऐकलं त्यांनी नाही ऐकलं असेल. अनुबंध चतुष्टय एक शब्द आहे, तो अनुबंध चतुष्टय. 4 घटक त्यांना म्हणतात चतुष्टय, अनुबंध चतुष्टय. जरा हे सांगा, हे काय? तर म्हणे कोणची सुद्धा प्रवृत्ती तुम्हाला करायची आहे, म्हणजे वाचण्याची प्रवृत्ती, ऐकण्याची, तर म्हणे ऐकण्याच्या आधी हे 4 गोष्टी तुम्हाला जर माहीत असतील तर तुम्ही प्रवृत्त व्हा. सांगतो मी काय ते. जे 4 घटक आहेत त्याला म्हणतात अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. याला म्हणतात प्रवर्तक. प्रवर्तक म्हणजे प्रवृत्त करणारे आहे. हे जे 4 विषय आहे, हे 4 विषय तुम्हाला प्रवृत्त करतात. लक्ष दे, नाही का? त्यामुळे म्हणजे काय तर असं आहे, अधिकारीचं वर्णन जर तुम्ही ऐकलं की हे ज्ञान मिळवण्यासाठी मला अशा अशा काय योग्यता पाहिजे, तर आता मी स्वतःकडे बघीन की या सगळ्या योग्यता आहे का. जर नसेल तर मी काय म्हणेन, मी याचा अधिकारी, तर आता मी प्रवृत्त होणार नाही. आहे की नाही? मी ट्रेनचं उदाहरण दिलं. तिकीट नसेल तर तो गण मी नाही बसू शकत. प्रत्येक याच्यामध्ये एक अधिकार लागतो. आधार कार्ड आहे का? नाही, तर म्हणजे अधिकारी नाही. तर तुम्ही त्या प्रवृत्तीमध्ये जात होता, प्रवृत्ती करणार नाही. ठीक आहे. म्हणून आधी हे आपल्याला समजायला पाहिजे की हे करण्यासाठी योग्यता आहे की नाही माझ्यामध्ये. आता एव्हरेस्टवर चढायचं आहे, तर ते म्हणतात अशी अशी योग्यता पाहिजे, हार्ट ठीक पाहिजे, ब्लड प्रेशर पाहिजे. प्रत्येक याच्यामध्ये अधिकार पाहिजे. तर अधिकारी जर मी असेल तर मी प्रवृत्त होईल. ठीक आहे, हे पहिला. दुसरा आहे प्रयोजन. प्रयोजन आता इथे काय सांगितलं, जसं मोक्ष. आता ते जर मोक्ष मला पाहिजे असेल तर मी तिकडे काय होईन, प्रवृत्त होईल. प्रयोजन आपल्याला क्लिअर असायला पाहिजे, मी का करत आहे. कोणत्याही विषयामध्ये आपण प्रवृत्त केव्हा होतो, जेव्हा आपल्याला त्याचं प्रयोजन माहीत असतं. डॉक्टरांकडे जात आहे का, म्हणे मी बरा नाहीये, मला औषध द्यायला जायचं. प्रयोजन आहे, मला बरं व्हायचं आहे. आता त्याचं हे प्रयोजन नाही, तो कशाला जाईल तिकडे. एक डॉक्टरच असा आहे, तो असं म्हणू नाही शकत की परत या बरं का माझ्याकडे. जो चांगला डॉक्टर असेल तो काय असं नाही म्हणणार. तर एका प्रयोजनासाठी आपण जातो. प्रयोजन तुम्हाला प्रवृत्त करेल, जर ते प्रयोजन तुमच्या आवडीचं असेल तर.
कळतंय का? अधिकारी प्रयोजन, त्याला फळही म्हणतात. फळ आता असं सांगितलं मोक्ष. आता ज्याला मोक्ष पाहिजे तोच हे अध्याय वाचेल की नाही? अरे म्हणजे आम्हाला वाटलं गीता वाचून आम्ही जरा बिझनेस चांगला करू शकतो. मोक्ष मिळत आहे आम्हाला, मग तो निवृत्त होऊन जाईल, प्रवृत्त होणार नाही, दुसऱ्या विषय येणार नाही है ना. तर प्रवृत्तीचं प्रेरकत्व कशामध्ये? प्रयोजन तुम्हाला तुमच्या आवडीचं असेल, तुम्ही जर अधिकारी असाल तर. आणि तिसरा एक मुद्दा आहे, त्याला म्हणतात विषय. विषय म्हणजे आता जसं इथे म्हणतात की आत्मज्ञानाने तुम्हाला मोक्ष मिळेल. तर आत्मज्ञान काय झालं? विषय. जसं गणित आहे, गणिताचं पुस्तक आहे, त्याचा विषय काय आहे? गणित. भौतिकशास्त्र, त्याचा विषय काय आहे? भौतिक वस्तू. तर आता जर त्या विषयामध्ये मला काही आवड नसेल तर मी कशाला ते पुस्तक वाचेन? लायब्ररीमध्ये लोक जातात, आता तर जातच नाही, सगळेजण वेगवेगळ्या कपाटामध्ये करतात, कारण सगळ्यांचं मला या विषयामध्ये आवड, मला हे विषय जाणून घ्यायचे. तर विषय सुद्धा प्रेरकत्व आहे, विषयामध्ये प्रेरकत्व प्रेरित करणारा आहे. तर आता वेदांतामध्ये विषय काय? आत्मज्ञान. प्रयोजन काय? मोक्ष. अधिकारी कोण? तर म्हणजे साधन चतुष्टय संपन्न, जो आपण आता मी सांगितले, त्याच्यामध्ये एकाग्रता आहे, उपरामता आहे, सत्वगुण आहे ना. आणि चौथा एक विषय असतो त्याला म्हणतात संबंध. संबंध म्हणजे याला म्हणतात बोध्य बोधक संबंध. मोक्ष जे आहे ते काय? प्रयोजन आहे, ठीक आहे. आणि प्रयोजन पूर्ण कसं मिळेल मला, म्हणजे प्राप्ती कशी होईल? त्यामुळे जेव्हा मी हे ज्ञान वाचीन, म्हणजे ऐकीने मिळवीने, तर हे जे ज्ञान आहे याला काय म्हणून? बोधक. बोधक पुस्तक जे आहे बोधक आहे. आणि या पुस्तकाने मला आत्म्याचं ज्ञान होईल, त्याला काय म्हणून? बोध्य. भगवंत असा आहे, मी असा आहे, मी असा आहे. तर पुस्तक आणखी ते विषय, लक्षात नाही का, हे थोडंसं कठीण आहे. पुस्तक आणखी तो विषय, याच्यामध्ये संबंध काय? बोध्य बोधक संबंध. बोधक झालं हे श्लोक, आणि बोध कशाचा होईल? आत्म्याचा. बोध्य म्हणजे ज्याचं मला बोध होणार आहे. कोणी विचार आहे की जर मी श्लोक वाचले तर काय होईल? तर म्हणे मला बोध होईल. कशाचा बोध? आत्म्याचा. तर बोध्य बोधक संबंध नुसतं ठेवा, पण त्याला आपण कधी ज्ञान आणखी ज्ञानाचा विषय आहे, याच्यावर बोध बोधक. तर आता हे या चारही गोष्टी या एका श्लोकामध्ये देवाने सांगितलं. आता तो मनन करतो त्यालाच ते कळत नाही, तर नुसतं साध आहे. आता मी हे ज्ञान परत सांगत आहे, जे उत्तम आहे, जे सूक्ष्म आहे. मुनी लोक हे ज्ञान मिळवून मुक्त होतात. पुढचा श्लोक हरिओम. आता मनन यालाच म्हणतात की एकेका शब्दाचा अर्थ खोलात जाऊन न समजायचा. आता मुनी शब्द आहे, मुनीने अधिकारी सांगितलं. पराम सिद्धी वितोगत आहे, प्रयोजन झालं, फळ झालं, सिद्धी. विषय काय? परम ज्ञान, आत्मज्ञान. आलं की त्याला अनुबंध चतुष्टय. आपण न कळत अनुबंध चतुष्टय खरं म्हणजे याचं ज्ञान मिळवत असेल आपल्या रोजच्या याच्यामध्ये. आता शिबिर आहे, तो विचारतात किती फीस आहे, म्हणजे मी अधिकारी आहे का, मी खर्च करू शकतो का, मग शिबिरामध्ये काय विषय आहे, मग प्रयोजन काय आहे की नाही. कोणतंही काम आपण करतो ते, पण आता याला असं याला अनुबंध चतुष्टय म्हणत आहे हे माहित नाही.
आता तुम्ही लोकांशी बोलताना सांगू शकता, तुम्हाला माहिती आहे का अनुबंधाची गोष्ट आहे, तुम्ही जाणार तर आहात पण अनुबंधाचं अधिकारी आहे, जाण्याचं प्रयोजन काय? प्रत्येक प्रवृत्ती आपण जी करतो त्याच्या आधी जर हे 4 माहीत असतील तर ती प्रवृत्ती करण्यात आपल्याला आनंदही मिळेल, बरंही वाटेल. नाही तर अरे मला तर वाटलं होतं की असं होईल पण असं झालंच नाही. म्हणजे प्रयोजनच, यू आर नॉट क्लिअर अबाउट प्रयोजन. मला वाटतं की माझ्यासाठी सुद्धा आहे पण कळलं अरे हे माझ्यासाठी नाही आहे, म्हणजे मी अधिकारी नाही. पण जर आधीच हे सगळे माहीत असतील तर आपण ते प्रवृत्त म्हणजे तिकडे प्रवृत्ती होऊ शकते. असं हे थोडंसं टेक्निकल पॉईंट झाला. तर यज्ञ ज्ञात्वा मय सर्वे पराम सिद्धी. आता इथे पुढे म्हणतात देव थोडी स्तुती करत आहे. आणखीन इथे म्हणतात की पहा, या ज्ञानाचा आश्रय घेतल्याने तुम्हाला काय मिळेल. आता इथे एक शब्द दिला आहे, मुक्त व्हाल तुम्ही. आता ते मुक्तीचं स्वरूप इथे सांगतात पुढच्या दुसऱ्या श्लोकात. म्हणून पहा, एक श्लोकाचा संबंध दुसऱ्याशी, शेवटचा जो शब्द आहे पहिल्या श्लोकामध्ये त्याचाच विस्तार दुसऱ्या श्लोकामध्ये. मुक्त होतो म्हणजे काय तर पहा, इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च इदं ज्ञानमुपाश्रित्य सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. इदं ज्ञानमुपाश्रित्य, या ज्ञानाचा आश्रय घेऊन काय होतं त्या मुनीला, काय प्राप्त होतं. त्यामुळे मम साधर्म्य मागता, माझ्यासारखा तो होऊन जातो. म्हणजे हा तो शब्दार्थ आहे. साधर्म्य म्हणजे माझे धर्म त्याच्यामध्ये दिसू लागतात. मम साधर्म्य मागता, परमेश्वराचे धर्म त्याच्यामध्ये दिसू लागतात. हो, म्हणजे परमेश्वरासारखा होऊन जातो असं झालं. मम साधर्म्य, 2 वस्तूंमध्ये साधर्म्य असतात ना, सारखेपणा. हे फळ होईल जर या ज्ञानाचा आश्रय घेतला. आणि दुसऱ्या ओळीत काय म्हणतात, सर्गेपि नोपजायन्ते. सर्गेपि म्हणजे शंकराचार्य म्हणतात सृष्टिकाले न उपजायन्ते न उत्पद्यन्ते. जेव्हा सृष्टी होईल परत तेव्हा त्याचा जन्म होणार नाही. अच्छा, म्हणजे काय, जन्मापासून तो सुटला. सर्गेपि नोपजायन्ते. आणि प्रलये न व्यथन्तीच, आणि जेव्हा प्रलय होईल तेव्हा त्याला दुःख होणार नाही. याचा अर्थ काय, सोपा अर्थ काय, प्रलय म्हणजे मरण. मरणाच्या वेळेस त्याला दुःख होणार नाही, कारण तो आधीच मेला आहे. तो म्हणतो की मी शरीरापासून वेगळा आहे, तर जणू काही त्यांनी आधीच जाणून घेतलंय की शरीर तर मेलेलं आहे. तर शरीर सोडताना त्याला काही दुःख होत नाही, प्रलय न येत. आणि इथे शंकराचार्य म्हणतात प्रलयाचा अर्थ ब्रह्मण अपि विनाशकाले. ब्रह्माजींचा जेव्हा विनाश काळ म्हणजे प्रलय, आणि तेव्हा तो विलीन होत आहे, तर म्हणजे अरे माझं तर सुटणार आहे सगळं, म्हणजे असं त्याला काही व्यथा होत नाही, कारण परत तेच कारण आहे, आधीच तो सुटलेला आहे. तर हे फळ सांग पराम सिद्धी मी तो होता त्याच्यावर सांगितलं. इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म. इथे 2 सांगितलंय, 2 फळ. एक तर माझ्यासारखा तो होईल आणि मग जन्म मरणापासून मुक्त.
हा इथे थोडक्यात अर्थ आहे. पण आता इथे एक या शब्दावर चिंतन करावं लागेल की मम साधर्म मागता, समान धर्मता प्राप्त होऊन जाते त्याला, म्हणजे देवासारखा होतो म्हणजे काय. आणि ते साधर्म शब्दाचा अर्थ काय आहे ना, काय अर्थ होऊ शकतो. देवाचे गुण येऊन जातील त्याच्यामध्ये. ठीक आहे, सगळेजण त्याला देव म्हणत, अरे हा देवाचा अवतार आहे असंही म्हणजे होऊ शकतो. पण अजून सूक्ष्म अर्थ शंकराचार्य म्हणतात स्वरूपाला तो प्राप्त होत जातो. आत्मस्वरूप म्हणजे देव आत्माच आहे, म्हणजे असे दोन, देवासारखा तो होत नाही, देवाशी एकरूप होत जातो. हा, सायुज्य शब्दामध्ये सुद्धा थोडंसं काय जुळत आहे असं, पण जुळत नाही आहे ते की तो त्याच्यात जुळत आहे. तो हे जाणतो की देवच आत्मरूपात बसलेला आहे, तर जोडण्याचा तोडण्याचा काही संबंधच नाही. हा, अहमेव देव, अहम ब्रह्मास्मी म्हणू शकतो. देव देव पहावयासे गेलो, हा उद्या याच्यावर विचार